जेजुरीला आज टोल नाक्यावर जो अपघात झाला, 3 वारकरी या ठिकाणी दगावले आहे. 4 भरती आहे. 3 आनंदी हॉस्पिटलला, 1 ससून हॉस्पिटलला पाठवण्यात आला आहे. आता आनंदी हॉस्पिटल जेजुरीला जे आहे ते संपूर्ण आता डॉक्टर काकडे यांनी काळजी घेतलेली आहे, प्रशासनाने काळजी घेतली आहे आणि सर्व चांगले होतील अशी या ठिकाणी व्यवस्था आहे. ससून हॉस्पिटलला एक जे आहे त्यांनाही तिथे पाठवलेलं आहे. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. वारीमध्ये अशी घटना होणे काही चांगलं नाही आहे. घटनेची चौकशी करूच, पण आता आम्ही सांगितलेलं आहे की जे काही या ठिकाणी ऍडमिट आहे त्यांना संपूर्ण त्यांची व्यवस्था शासन करेल. मृत झाले आहेत त्यांच्याशी शासन पाठीशी राहील, त्यांनाही आधार शासन देईल. मला असं वाटतं की ही दुर्दैवी घटना आहे. अशी घटना पुन्हा वारीमध्ये होणार नाही याची काळजी शासन घेईल आणि प्रशासनाने योग्य दखल घेतलेली आहे. घटना दुर्दैवी आहे. तर जखमींची तुम्ही भेट घेतली, विचारपूस केलेली आहे, काय त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे, जखमींचा नेमका आकडा किती आहे? इथे तर जे 4ही पेशंट आहेत ते एकदम चांगले आहेत, म्हणजे ते रिकव्हरेबल आहे. त्यांची प्रकृती उत्तम आहे. एक आमची बहीण होती, तिला तर बीपी एकदम डाऊन झाला होता, पण तिला डॉक्टरनी सांभाळलेला आहे. इथली आता सर्व पेशंट हे अंडर कंट्रोल आहे, म्हणजे सुरक्षित आहे. ससूनला जे गेले आहेत ते चेक करावं लागेल तिथे काय परिस्थिती आहे. पालखी सोहळा 2 जिल्ह्यातून अजून पार होणार आहे, काही सूचना वगैरे दिल्या? प्रशासनाला पूर्ण सूचना आधी होत्या कशी वारीमध्ये मॉनिटर करायचं. आमच्या प्रशासनाच्या जेवढ्या विंग्स आहेत, पोलीस, महसूल आणि सारेच डिपार्टमेंट आहेत, ते सर्व या व्यवस्थेमध्ये असतात. पण अशी घटना जी न कळत त्या ठिकाणी होऊन गेलेली आहे आणि त्यामुळं या घटनेचं आम्ही गांभीर्य घेतलं आहे. पुढं अशा कुठे घटना घडू नये याची काळजी प्रशासनाने घेतली आहे. चालकाने काहीतरी औषध घेतलं होतं, त्यामुळे तो गुंगी सारखं त्याला जाणवलं. पोलिसांकडनं माहिती घेतली. 65 वर्ष वय आहे चालकाचं. त्यांनी काहीतरी सर्दी खोकल्याच्या गोळ्या घेतल्या. त्यांनी सुस्ती आली. सुस्तीमध्ये त्यांनी या ठिकाणी असा आउट दिशेने जाऊन, ज्या दिशेने ट्रक जाता येत नाही किंवा दिंडीला लावू नये त्या दिशेने जाऊन ही घटना घडलेली आहे, असं या ठिकाणी पोलिसांचा प्राथमिक रिपोर्ट आहे. चौकशी होईल. पण आज महत्वाचं काय, हे जे मृत झालेले आहेत त्यांच्या पाठीशी सरकार उभं राहायला पाहिजे. जखमींना पूर्ण व्यवस्था वगैरे केल्या पाहिजे, आम्ही करतोय. तिसरी महत्वाची बाब आहे की पूर्ण यानंतर ही अशी घटना होण्याची काळजी घेतली पाहिजे, ती काळजी आम्ही घेतोय. मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना काय म्हणतात? शासनाचे जे नियम आहे ते काही 4 लाख रुपये सरकारचे प्रत्येक मुक्ताला मिळतात, त्याच्यापेक्षा काही जास्त मदत करतात ती करू. पण निश्चितपणे आज शासनाची पूर्ण त्याच्या मृत परिवाराच्या पाठीशी सरकार राहील. एखाद्या वेळी त्या परिवाराच्या सर्व घटक कोणत्या परिवारात जे असतील त्यांना आम्ही बोलवून घेऊ किंवा त्यांच्याकडे तिथे पालकमंत्री जातील किंवा तिथे आमदार जातील, तिथले आमचे तहसीलदार, जिल्हाधिकारी जातील, तिथे व्यवस्था करतील. सांगलीचे जिल्हाधिकारी, प्रांतांचे जे काही आमचं टीम आहे ती जाईल. आमचे तिथले आमदार, खासदार जातील किंवा मंत्री असतील, लोकप्रतिनिधी जातील. सोबत प्रशासनही जाईल आणि प्रशासन योग्य ती मदत करेल. माझं मुख्यमंत्री महोदयाची चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी तसे आदेश दिलेले आहेत. पण दुर्दैव आहे अशी घटना घडली. कोणत्या भागातील वारकरी? सांगली मधले आहे, काही नांदेड मधले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. तुम्ही देखील माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलेलं आहे, काय नेमकं साकडे घातले? मी आज जेजुरीमध्ये माऊलीच्या या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं आहे. या ठिकाणी दर्शन घेऊन वारकरी येत आहे. वारकऱ्यांना ठेव, त्यांना वारकरी ज्या आशेने अपेक्षेने आले आहेत, वारकऱ्यांची आशा अपेक्षा पूर्ण करणे हीच पहिली आपली या ठिकाणी मागणी राहायला आहे. कारण वारकरी ज्या आशेने अपेक्षा येतात, प्रत्येक वारकऱ्याची भावना आहे.
कुणाची भावना कशी असेल माहिती नाही. प्रत्येकाची भावना घेऊन आला आहे, प्रत्येकाची एक श्रद्धा आहे. काही कोणी मागायला येतं, कोणी मागायला येत नाही. त्यामुळं ज्यांनी जे काही मागितलं ते त्याचं पूर्ण होऊ दे आणि ज्यांनी काही मागितलं नाही त्यांना त्यांचं जीवन मंगलमय राहू दे, त्यांना अखंड आयुष्य राहू दे. पण विठुरायाला माझी करणी प्रार्थना आहे की असा अपघात हा पुन्हा या वारीमध्ये होऊ नये याची मी त्याकरता मी नतमस्तक होतो. तर या वारीमध्ये जे ट्रक आणि ट्रॅक्टर चालक आहेत त्यामध्ये बरेचसे जे चालक आहेत ते अल्पवयीन आहेत असं आढळले. तर त्या संदर्भात मी प्रशासनाला काही सूचना करणार आहे. नाही, प्रशासनाने दखल घेतली आहे की या वारीमध्ये काही जे 60 वर्षाच्या वरचे आहेत किंवा 22-20च्या आतमधले आहेत त्यांना लायसन्सचे अधिकार नाही आहे, लायसन्सही नाही आहे. स्वतः आनंदामध्ये वारीच्या आनंदामध्ये एक थकला की दुसरा गाडी घेतो, दुसरा थकला की दुसरा गाडी घेतो. जे ट्रक चालवताना वेगवेगळे ड्रायव्हर बघत असतो. कधी कधी आपल्याला लायसन नाही असंही ट्रेनिंगवर बसून जातं. या ठिकाणी पूर्ण प्रशासनाने आताच मी आणि डीजी गाते साहेब आम्ही या ठिकाणी वारीमध्ये होतो. डीजी स्वतः या ठिकाणी आले आहेत, SP गिल आहेत ते आले आहेत आणि डीजी सुद्धा आता वारीमध्ये आहेत. त्यामुळं पूर्ण त्यांनी प्रशासनाला सूचना दिली आहे की अल्पवयीन ड्रायव्हर नको आहे. 60 वर्षाच्या वरचा त्या ठिकाणी त्याला कंट्रोल करता येत नाही व्हेकल असे लोक नको आहेत. अशा सूचना डीजीनी दिलेल्या आहेत, माझ्या समक्ष दिल्या आहेत आणि डीजी माझ्यासोबत आतापर्यंत होते ते सुद्धा या वारीला मॉनिटर करतात. ड्रायव्हरांच्या बद्दल झालं, पण ट्रक आणि गाड्या ज्या असतात त्या पण जरा जास्त 15 वर्षाच्या पुढील आहेत. ट्रॅक्टरही 15 वर्षाच्या पुढील आहेत. त्या संदर्भात काही निर्णय घेतला आहे का? डीजीनी माझ्या समक्ष सांगितलं प्रशासनाला वायरलेसवर की आपण चेक करा की कुठे अल्पवयीन आहे का, कुठे एखादं ट्रॅक्टर त्या ठिकाणी ब्रेक करू शकतं का किंवा हे चेक करा. पण बऱ्यापैकी मॉनिटर आता सुरू झालेलं आहे. आता गुंगीचं औषध रात्री घेतलं किंवा खोकल्याचं किंवा तापाचं औषध घेतलं त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे त्या ड्रायव्हरचं की मला गुंगी आणि माझ्या असं हे झालं. बघू ते पूर्ण चौकशी करू. आज काही अंतिम निष्कर्ष आपण जाणं काही योग्य नाही. पण तिथे ड्रायव्हर किती वय होतं, त्यांनी गुंगीची औषध तर घेतली होती का, कुठलं त्या ठिकाणी अजून काही तपासामध्ये ते पाहू. पण ही गोष्ट खरी आहे की आता जे डीजी आले आहेत त्यांनी संपूर्ण या ठिकाणी मॉनिटर केलं आहे. संपूर्ण वारीच्या संपूर्ण व्हेकल करता सूचना काढलेल्या आहेत. त्याची तपास करून योग्य पद्धतीने सर्व पोलीस चेक करतायत. ओव्हर स्पीड चालण्याचा काही प्रकार त्या ठिकाणी होऊ नये. थोडी गॅप भेटली का न स्पीडनी चालवणे आणि गॅपला आपण कसं पुढे जाईल चढाओढ होऊ नये वारीमध्ये ही सुद्धा काळजी घेणं महत्त्वाचं आहे. थँक्यू.